नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या एसपींची बदली, पोलीस प्रशासनात मोठे बदल. कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात मोठे बदल करण्यात आले असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाची फेरबदल मानली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची पदोन्नती गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूरमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच विविध संवेदनशील प्रकारांची प्रभावी हाताळणी करण्यात आली होती. सर्वात महत्त्वाचे ड्रग्ज कारवाई मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. यामुळे योगेश कुमार गुप्ता यांच्या कामाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. योगेश कुमार गुप्ता यांच्या जागी निलोत्पल यांची कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निलोत्पल यांनी यावेळी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना नक्षल विरोधी मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अतिदुर्गम आणि संवेदनशील भागात काम करण्याचा त्यांचा अनुभव कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातही पोलीस प्रशासनात बदल करण्यात आले आहेत. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार दोशी हे यापूर्वी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. या फेरबदलामुळे पश्चिम महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नव्या नेतृत्वाची एंट्री झाली आहे. बदलत्या परिस्थितीनुसार कायदा व सुव्यवस्था